जळगावची सून असले तरी काय झालं, मी तर मूळची पुण्याची आहे. सॉरी जळगाव नाही, जळगावची. रोज-रोज खिचडी खाण्यापेक्षा आज काहीतरी झणकेदार करायचं होतं, म्हणूनच म्हटलं चला जेवणाला मसाले भात करूया आणि त्याचीच तयारी करायला घेतली. आता मसाले भात माझा खूप जास्त फेव्हरेट आहे, म्हणूनच तयारी सुद्धा खूप छान करते. पण धीरजला ना माझ्यापेक्षा माझ्या बहिणीच्या हातच मसाले भात आवडतो. त्याच्यामुळे मला म्हणाला, की तिच्या हातचा तिच्यासारखाच कर. सो पटकन तिला कॉल केला आणि तिची रेसिपी मागितली. काही नाही, अगदी सोपी आहे. जिरं मोहरीची फोडणी दिली, कांदा परतून घेतला छान असा. त्याच्यानंतर आपल्या भाज्या ॲड केल्या. लगेच टोमॅटो ॲड करायचा नाही, ही टिप आहे. त्याच्यानंतर लसूण आणि आल्याची पेस्टसुद्धा ॲड करायची. आता व्हिडिओ खूप फास्ट झालेला आहे, पण बनवायला खूप जास्त वेळ लागला. वटाणा, बटाटा ॲड केला. थोडासा पुदिना असेल तरी चालतं, पण माझ्याकडे नव्हता. त्याच्यामुळे मी वटाणा, बटाटाच ॲड केला. अजून भाज्या जरी असेल, फ्लॉवर वगैरे किंवा बीन्स म्हणतात ते ॲड केलं तरी चालेल. त्याच्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते. आणि सगळं झाल्यावरती टोमॅटो ॲड करायचा. टोमॅटोने खूप छान टेस्ट येते आणि थोडंसं पाणी सुटतं. त्याच्यामुळे थोडंसं पाणी सुटल्यावर थोडा वेळ झाकून ठेवायचं. पाणी सुटल्यावर मसाले ॲड करायचे, लगेच नाही करायचे, कारण खालनं ते करपतं. त्याच्यामुळे आता हळद ॲड केली. हळद, मीठ आणि तिखट. आता नेहमी मी मिरचीचा बनवते, पण ह्यावेळेस मला मसाल्याचा ट्राय करायचा होता, त्याच्यामुळे मी मसाला टाकला होता. धनेपूड टाकली थोडीशी आणि मसाले भात म्हटलं तर गरम मसाला लागतोच, त्याच्यामुळे गरम मसाला टाकायला अजिबात विसरायचं नाही. आता माझ्याकडे इथे अखंड गरम मसाला, खडे मसालेवाला नव्हते, त्याच्यामुळे मी मसालाच टाकला होता. दुसरीकडे मी मस्त असं पाणी गरम करून घेतलं. गार पाण्याने चव येत नाही, त्याच्यामुळे लागेल तेवढं म्हणजे तुमच्या प्रमाणात पाणी घ्यायचं, तुमच्या भाताच्या प्रमाणात. इथे मी चिनोर तांदूळ यूज केला होता, त्याप्रमाणेच मी पाणी घेतलं. आणि कोथिंबीर मी अशी ॲड करते आणि थोड्या वेळाने सुद्धा ॲड करते, कारण अशी कोथिंबीर छान परतली जाते. मी माझ्या चिनोर तांदूळानुसारच पाणी ॲड केलं होतं. सो तुमचा जो तांदूळ असेल त्याच्यानुसारच पाणी ॲड करा. आता खूप जास्त रेसिपी सांगितली आहे, मला तहान लागली आहे, पाणी पिते आणि हे थोडंसं वाफवायला ठेवते. पाणी टाकून घेतलं होतं आणि अरे बापरे, मीठ राहिल्याचं लक्षात आलं. त्याच्यानंतर मीठ ॲड केलं, थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि झाकण लावलं. आणि हो, जितकं फास्ट दिसतंय ना, तितकंच फास्ट नाही झालेलं. थोडा वेळ लागलेला आहे. तुमच्याकडेही थोडासा वेळ असेल तर सबस्क्राईब करून नक्की जावा. थोडंसं गावठी तूप ॲड केलेलं आहे. पुण्याला साजूक तूप म्हणतात, इथे गावठी तूप असतं. सो मी थोडंसं ॲड केलं, कुकरच्या शिट्ट्या घेतल्या आणि मस्त असा माझा गरमागरम मसाले भात रेडी होता. आता मसाले भात म्हटलं तर उडदाचा पापड हा झालाच पाहिजे. मस्त उडदाचा पापडसुद्धा भाजून घेतला आणि सोबत कांदा. धैर्याला घेऊन आम्ही गेलो होतो बाहेर, स्वामींच्या मंदिरात गेलो होतो. म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. आणि मंदिरात जाताना ना, आता प्रत्येक मंदिरात असं थोडंसं पाणी पाय धुण्यासाठी असतं. सो धैर्याला खूप जास्त मज्जा वाटली आणि छान अशी खेळत होती. धैर्याने आणि आम्ही सुद्धा खूप छान एन्जॉय केलं. मस्त असा आजचा दिवस छान एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत